आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ जय तो बेपत्ता होऊन आता 3 महिने झालेत. मात्र अजूनही त्याचा थांग पत्ता लागलेला नाही आणि आता त्याचे 3 बछडे सुद्धा गायब झालेत. त्यामुळे चांदी नावाची ही वाघीण आता एकाच बछड्याबरोबर फिरते. जय बेपत्ता झाल्यामुळे जे काही वादळ उठलं आहे त्यानंतर वनाधिकारी आज ह्या बेपत्ता झालेल्या 3 बछड्यांवर तर बोलायला सुद्धा तयार नाही आहे. मात्र ऑफ द रेकॉर्ड जे काही या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यावरून ही माहिती नक्की झालेली आहे की 3 बछडे हे गायब झालेले आहेत आणि हे गायब झालेले जे बछडे आहे त्यांची कोणी ना कोणीतरी शिकार केलेली आहे. मात्र ही शिकार पोचर्सनी केलेली नसून ही शिकार जंगली कुत्र्यांनी केली असावी हे वन अधिकारी सुद्धा मानतात. जय नसल्यानं त्याचे बछडे मोकाट झाले. त्यामुळे या बछड्यांवर जंगली कुत्र्यांनी हल्ला केला असावा अशी शक्यताही वर्तवण्यात येते. जर बाहेरचा कुठला मेल येत असेल आणि त्याला जर ते कब्ज दिसले तर त्यातले कब्ज तो मारतो, कारण त्याचे कॉम्पिटिटर तयार व्हायला नाही पाहिजे. पण ह्या घटना आधी झालेल्या आहेत, बऱ्याच पार्कमध्ये बघितलं आहे. आणि उमरेड मध्ये सुद्धा सुरुवातीला चांदीचे जे काही कब्ज होते आणि त्यावेळेस जेव्हा जय आला त्यावेळेसही त्यांनी ते कब्ज मारले आणि मग जयपासनं जे कब्ज झाले ते पूर्ण कब्ज तिथे सर्वाइव्ह झाले आणि ते मोठे होऊन आता बाहेर निघालेले आहेत. एकीकडे जय गायब झालाय तर तिकडे उमरेड करहाणला अभयारण्यात आणखी एक नर वाघ दिसलाय. कॅमेरा ट्रॅप मध्ये सुद्धा तो स्पष्टपणे दिसतोय. त्यामुळे याच वाघानं जय आणि चांदीच्या 3 बछड्यांना संपवलं असावं अशी ही शक्यता आहे. जय वाघाचा शोध घेण्यास वनाधिकारी अपयशी ठरल्यानं त्याचा तपास आता CID कडे देण्यात आलाय. त्यातच त्यांचे 3 बछडेही बेपत्ता होणं हा व्याघ्र मोहिमेला मोठा धक्का आहे. सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर.